कुक्कुटपालन करताना काय करायचं, दिवसा ह्या कोंबड्या ह्या बकऱ्यांच्या खाली त्यांच्या लेंड्यांवर चरणार आहेत, रात्री त्यांना बसायला इकडे कुठेतरी एक छोटासा शेड तयार करायचा, इकडे कुठेतरी एखादा छोटासा शेड तयार करायचा. असे जसं जसं वाढत जाईल तुमचं तसं तसं तुम्ही रिक्वायरमेंट प्रमाणे ते करायचे. यस, इंटीग्रेटेड फार्मिंग म्हणतात. कम होएगा आपका फिशिंग का. बीट खाते हैं क्या मुर्गी? यस. इसमें जो कीड़ा तैयार होगा, जो भी पंछी तैयार होगा, वो मुर्गी खाएंगी. फिर ये जो वेस्ट है वो मुर्गी खाएगी. और साथ में अपन ऊपर से उसको थोड़ा सा खाना भी डाल सकते हैं. अभी और अपग्रेडेशन हो गया है. लोग क्या करते हैं मालूम है, नीचे तालाब बनाते, फिश पॉन्ड, उसके ऊपर मुर्गी और उसके ऊपर गोट. बड़ा एक्सपेंसिव होता है वो. हाँ, कॉस्टिंग बहुत बढ़ता है. लेकिन ये कैसा है, ये अपने पास जगह ऑलरेडी है प्लेटफॉर्म के नीचे. 3 फुट की जगह में भी आप मुर्गी डाल सकते हैं. इसमें क्या है, इसमें लोखंड के पाइप में बना सकते, उसको आरसीसी कंपल्सरी, क्योंकि हेवी रहेगा, वो पानी है नीचे. तो इंटीग्रेटेड फार्मिंग बोलते हैं, लेकिन उसमें प्रोजेक्ट कॉस्ट ही इतना बढ़ता है कि वो प्रोजेक्ट फ्री होने के लिए बहुत टाइम लगता है. हे जे आपली पद्धत आहे, या पद्धतीमध्ये 101% 18 महिन्यानंतर तुम्ही टाकलेली गुंतवणूक फ्री होते. का तर आपण शेड कमीत कमी खर्चात उभा करतो. हे तुम्ही लाकडाचं सुद्धा उभं करू शकता, तुमच्याकडे जर लाकडं उपलब्ध असतील तर, म्हणजे अजून खर्च कमी होतो. पण आजच्या कंडिशनला लाकडात जास्त खर्च होतो, कारण लाकडं महाग आहेत लोखंडापेक्षा. त्यामुळे लोखंडाचे स्क्वेअर पाईप वापरणं एकदम बेस्ट. तिथे आहेत बघा, स्क्वेअर पाईपच आहे तिथे. ये वाला पाइप यूज करना है आपको. हेवी भी है और 10-15 साल कुछ भी नहीं होता है उसको. अशा पद्धतीने शेड तयार करायचा. आता तुम्हाला थोडस सायंटिफिकल शेड बद्दल पण सांगतो. लोक काय करतात, पण त्याच्यात खर्च एवढा वाढतो, स्पेशली बंदिस्तसाठी. दुफाकी शेड 30 फूट रुंद किंवा 40 फूट रुंद, आणि मग त्याच्यामध्ये इकडे पार्टिशन्स, मधली जागा तुम्हाला सर्व्हिस, आणि इथे मग खाद्याची भांडी, पाण्याची भांडी अशी लावून आणि ही व्यवस्था केली जाते. ही सेम व्यवस्था करायची. आपल्याला फक्त काय करायचं माहितीये का, अर्धा पार्ट उचलायचा याचा आणि 1 साइड उतरवायचा आहे. वापरताना आपण या पाईपचा शेड करतोय, त्यामुळे वरचं जे रूफ आहे ते गॅल्वनाइजचे पत्रे, सिमेंटचे पत्रे ठेवू नका, कारण मग हेवी होणार. सिमेंटचे पत्रे तुम्ही टाकले की काय होणार आहे, हे खालचं स्ट्रक्चर तुम्हाला हेवी करायला लागणार आहे. मग याच्यात वाचलेले पैसे वरती तुम्ही गॅल्वनाइजचा जो कोटेड पत्रा आहे तो आपला जिंदाल वगैरेचा तो पत्रा वापरलात, थोडा खर्च वाढतो, पण काय होतं, ते रूफ पण 25 वर्ष टेन्शन फ्री. हे पत्रे तुम्हाला 6व्या वर्षानंतर 100% चेंज करायला लागतं, का ते तडकतात. आणि मॉइश्चर्ड, पाऊस जिथे जास्त असतो तिथे मॉइश्चर्ड क्लायमेट खाली राहिल्यामुळे बकऱ्या पण आजारी पडतात. त्याच्यावर मॉइश्चर पकडून राहत नाही पत्र्यावर, दिसायलाही सुंदर दिसतं. आणि रूफचं वजन कमी असल्यामुळे तुमच्या स्क्वेअर पाईपवर ते 100% व्यवस्थित बसतं. सिंगल पाईपवर आडवे पाईप टाकून त्याच्यावर पत्रे टाकले, फायनल. ओके. आता शेड बद्दल अजून कोणाला काही प्रश्न आहे का? लोखंडी पत्र्यांना जास्त उष्णता लागू शकते नाही, ते जे कोटेड पत्रे आहेत ना त्याला उष्णता नाहीये. ते अर्धी उष्णता त्याचा कलर आहे ना तोच ऍब्झॉर्ब करून घेतो. फाइबर का जो पत्रा है, फाइबर से हीट जनरेट होता है ज्यादा. फाइबर से भी और सीमेंट से भी हीट ज्यादा जनरेट होतं. लेकिन आपण बाजूनी जाळी लावतोय त्याच्यामुळे हवेचं सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, त्यामुळे हीटचा काय एवढा टेन्शन राहत नाही. 14 फीट तो बहुत होता है. अर्धी भिंत घ्यायला पाहिजे का? गरज नाही.